मित्रांनो, यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण त्या रिंगच्या सेंटर मधून गेलेल्या आणि रिंगच्या प्लेनला परपेंडिक्युलर असणाऱ्या ऍक्सिस भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण त्या डिस्कच्या सेंटर मधून गेलेल्या आणि डिस्कच्या प्लेनला परपेंडिक्युलर असणाऱ्या ऍक्सिस भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय करणार आहोत? फाइंड आउट करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करत असताना आपल्याला डिस्कचं मास माहिती असणं गरजेचं आहे. आपल्याला डिस्कची रेडियस माहिती असणं गरजेचं आहे. आपल्याला ह्या डिस्कचा एरिया माहिती असणं गरजेचं आहे. आपल्याला ह्या डिस्कची डेन्सिटी माहिती असणं गरजेचं आहे. ज्या डिस्कचा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा आहे, ती डिस्क ज्या लहान लहान रिंग्स पासून बनली, त्या लहान लहान रिंग्सचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि मग त्या लहान रिंग्सच्या मोमेंट ऑफ इनर्शिया वरनं आपल्याला डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय करता येतो? फाइंड आउट करता येतो. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपण त्या डिस्कच्या सेंटर मधून गेलेल्या डिस्कच्या प्लेनला परपेंडिक्युलर असणाऱ्या ऍक्सिस भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करत असताना ज्या काही महत्त्वाच्या गोष्टींबद्दल त्या ठिकाणी आपल्याला चर्चा करायची, त्या सगळ्या गोष्टी आपण बोर्डच्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगण्याचा काय करतोय? प्रयत्न करतोय. तर विद्यार्थी मित्रांनो, काय सांगितलं गेलं? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ थिन युनिफॉर्म डिस्क अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डिस्कच्या सेंटर मधून गेलेल्या आणि डिस्कच्या प्लेनला परपेंडिक्युलर असणाऱ्या ऍक्सिस भोवतीचा काय फाइंड आउट करायचा आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा आहे. आणि म्हणून हा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय कन्सिडर करावं लागेल? डिस्क कन्सिडर करावं लागेल. आणि ह्या डिस्कच्या सेंटर मधून काय गेला हे सांगावं लागेल? ऍक्सिस ऑफ रोटेशन गेला हे सांगावं लागेल. आणि त्या ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवती डिस्क कसली मोशन परफॉर्म करते हे सांगावं लागेल? रोटेशनल मोशन परफॉर्म करते हे सांगावं लागेल. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपण सांगतोय कन्सिडर अ थिन युनिफॉर्म डिस्क rotating about an axis passing through its center and perpendicular to its plane. विद्यार्थी मित्रांनो, आपण एक डिस्क कन्सिडर केली. ह्या डिस्कच्या सेंटर मधून आणि डिस्कच्या प्लेनला परपेंडिक्युलर असलेला जो ऍक्सिस आहे, त्या ऍक्सिस भोवती ही डिस्क कसली मोशन परफॉर्म करते? रोटेशनल मोशन परफॉर्म करते. आणि मग आता रोटेशनल मोशन परफॉर्म करणारी जी डिस्क आहे, त्या डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करत असताना आपल्याला सर्वप्रथम डिस्कच्या मासचा उल्लेख केला पाहिजे. लेट capital M with the mass of disk. Capital R with the radius of disk. आता विद्यार्थी मित्रांनो, ही जी डिस्क आहे, ह्या डिस्कचं मास आपल्याला माहिती झाल्यानंतर, ह्या डिस्कची रेडियस आपल्याला माहिती झाल्यानंतर, या रेडियस वरनं आपण डिस्कचा एरिया फाइंड आउट करू शकतो का? करू शकतो. हियर पाय आर स्क्वेअर विथ द एरिया ऑफ डिस्क. विद्यार्थी मित्रांनो, डिस्कचं मास कॅपिटल एम आहे, डिस्कची रेडियस कॅपिटल आर आहे आणि डिस्कचा एरिया पाय आर स्क्वेअर आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच्यावरून आपण डिस्कची काय फाइंड आउट करू शकतोय? डेन्सिटी फाइंड आउट करू शकतोय. देन density of disk, that is mass per unit area of disk is given by
आपण डिस्कची डेन्सिटी फाइंड आउट करत असताना डेन्सिटी ऑफ डिस्क इज इक्वल टू काय मास ऑफ डिस्क अपॉन एरिया ऑफ डिस्क हा फॉर्म्युला आपल्याला त्या ठिकाणी माहिती असला पाहिजे. आणि म्हणून डेन्सिटी ऑफ डिस्क या ठिकाणी आपण कोणतं इलेक्ट्रॉन दाखवतोय सिग्मा इलेक्ट्रॉन दाखवतोय इज इक्वल टू मास ऑफ डिस्क आपण कोणतं इलेक्ट्रॉन दाखवतोय एम इलेक्ट्रॉन दाखवतोय. तर एरिया ऑफ डिस्क त्या ठिकाणी काय आहे पाय आर स्क्वेअर आहे. विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे त्या ठिकाणी आपण डिस्कची काय फाइंड आउट केलेली आहे डेन्सिटी फाइंड आउट केलेली आहे. आता विद्यार्थी मित्रांनो ज्या डिस्कचा आपण मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करतोय ती डिस्क लहान लहान रिंग्स पासून बनलेली आहे. आणि मग अशा रिंग्स पैकी त्या ठिकाणी आपण एक रिंग कन्सिडर करतोय ज्या रिंगची रेडियस किती आहे स्मॉल आर आहे आणि त्या रिंगचा थिकनेस किती आहे dr इतका आहे. स्मॉल आर एवढी रेडियस आणि dr एवढा थिकनेस असणारी ही जी रिंग आहे ह्या रिंगचा आपण यावरून काय फाइंड आउट करतोय एरिया फाइंड आउट करतोय. आणि मग हा एरिया फाइंड आउट केल्यानंतर आपण ह्या रिंगचं काय फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करतोय मास फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करतोय. आणि मग डिस्क ज्या स्मॉल रिंग पासून बनली त्या रिंगचं मास आपल्याला माहिती झालं. त्या रिंगचं ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचं डिस्टन्स आपल्याला माहिती झालं की त्या रिंगचं आपण काय फाइंड आउट करणार मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करणार. आणि मग त्या रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट केला की त्या रिंगच्या मोमेंट ऑफ इनर्शिया वरनं आपल्या डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करणं कसं आहे खूप इझी आहे. आणि मग डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करण्यापूर्वी आपल्याला स्मॉल कॉन्सेंट्रिक रिंग्स बद्दल बोलायचंय. अर्थातच आपण बोर्डच्या माध्यमातून ह्या रिंग्स बद्दल बोलू, ह्या रिंगचं मास फाइंड आउट करू, ह्या रिंगचा ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचा डिस्टन्स किती आहे ते सांगू आणि मग ह्या रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करू. ह्या रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट केल्यानंतर आपण डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया देखील काय करणार आहोत फाइंड आउट करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो आपण आता सांगितल्याप्रमाणे डिस्कचा इनर्शिया फाइंड आउट करण्यापूर्वी आपल्याला रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करावा लागेल. आणि म्हणून मी म्हणतोय डिस्क कॅन बी इमॅजिन टू बी मेड अप ऑफ लार्ज नंबर ऑफ थिन कॉन्सेंट्रिक रिंग्स. The disk can be imagined to be made up of large number of thin concentric ring. Let us consider one such ring whose radius is r and thickness is dr. Thickness is dr. विद्यार्थी मित्रांनो आपण आता सांगितल्याप्रमाणे डिस्क कशापासून बनलेली आहे लार्ज नंबर ऑफ रिंग्स पासून बनलेली आहे. ज्यातली आपण एक रिंग कन्सिडर केली ज्या रिंगची रेडियस किती आहे स्मॉल आर इतकी आहे आणि ज्या रिंगचा थिकनेस किती आहे dr इतका आहे. आणि मग आता विद्यार्थी मित्रांनो ही जी रिंग आपण त्या ठिकाणी विचारात घेतोय ना सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ह्या रिंगचं काय फाइंड आउट करावं लागेल एरिया फाइंड आउट करावं लागेल. देन एरिया ऑफ रिंग इज गिवन बाय. आणि विद्यार्थी मित्रांनो रिंगचा एरिया जर फाइंड आउट करायचा असेल तर आपल्याला त्या ठिकाणी दोन गोष्टी महत्त्वाच्या माहिती असणं गरजेचं आहे. त्यातली पहिली गोष्ट आहे रिंगचा सर्कम्फरन्स आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट रिंगचा थिकनेस. आणि मग रिंगचा सर्कम्फरन्स आणि रिंगचा थिकनेस ह्या दोन्ही टर्म्सचा प्रॉडक्ट घेतला की आपल्याला रिंगचा काय मिळेल एरिया मिळेल. आणि म्हणून या ठिकाणी सांगतोय एरिया ऑफ रिंग इज गिवन बाय
area of ring is equal to circumference of ring into thickness of ring. आता विद्यार्थी मित्रांनो, एरिया ऑफ रिंग इज इक्वल टू आपल्याला सर्कम्फरन्स ऑफ रिंग माहिती आहे, कारण जर रिंगची रेडियस r असेल तर रिंगचा सर्कम्फरन्स काय असेल 2 पाय इनटू रिंगचा थिकनेस किती आहे dr आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला रिंगचा काय मिळाला एरिया मिळाला आणि रिंगचा एरिया किती मिळाला आपल्याला 2 पाय इनटू dr. विद्यार्थी मित्रांनो रिंगचा एरिया मिळाल्यानंतर आपण रिंगचं काय फाइंड आउट करू मास फाइंड आउट करू आणि म्हणून मी म्हणतोय मास ऑफ रिंग इज गिवन बाय मास ऑफ रिंग इज गिवन बाय. आता रिंगचं मास आपण फाइंड आउट करतोय आणि म्हणून मास ऑफ रिंग इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ डिस्क into area of ring. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला रिंगचं जर मास फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला डिस्कच्या डेन्सिटीला रिंगच्या एरियाने काय करावं लागेल मल्टिप्लाय करावं लागेल. आणि विद्यार्थी मित्रांनो याच्यावरून आपल्याला रिंगचं काय फाइंड आउट करता येईल मास फाइंड आउट करता येईल. विद्यार्थी मित्रांनो आपण रिंगचं मास फाइंड आउट करतोय आणि म्हणून हे जे रिंगचं मास आहे हे रिंगचं मास आपण कोणत्या इलेक्ट्रॉन दाखवू त्या ठिकाणी dm इलेक्ट्रॉन दाखवू. सो dm इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ डिस्क किती आहे m अपॉन पाय r स्क्वेअर जे आपण यापूर्वीच्या इक्वेशन मध्ये त्या ठिकाणी मिळवलेलं आहे इनटू एरिया ऑफ रिंग किती मिळाला आपल्याला 2 पाय r इनटू dr इतका मिळालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पाय ह्या टर्मला पाय ही टर्म काय होईल कॅन्सल होईल. मग अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला मास ऑफ रिंग काय मिळेल 2 into m 2m अपॉन r स्क्वेअर into r into dr. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अशा प्रकारे त्या ठिकाणी काय मिळालं रिंगचं मास मिळालेलं आहे आणि अर्थातच रिंगचं मास मिळालेलं जे इक्वेशन आहे त्याला इक्वेशन नंबर आपण काय देतोय फर्स्ट देतोय. विद्यार्थी मित्रांनो आपण रिंगचं मास फाइंड आउट केलं आपल्याला रिंगचं ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचा डिस्टन्स माहिती आहे आणि मग आपल्याला माहिती असलेलं रिंगचं मास आणि आपल्याला माहिती असलेलं रिंगचं ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचा डिस्टन्स याच्यावरून आपल्याला रिंगचं काय फाइंड आउट करता येणार आहे मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करता येणार आहे. आणि अर्थातच आपण रिंगचं मोमेंट ऑफ इनर्शिया काय करतोय आता फाइंड आउट करतोय. आणि रिंगचं मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करत असताना रिंगचं मास आणि रिंगच्या ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनच्या डिस्टन्सचा स्क्वेअर त्यांचा जर आपण प्रोडक्ट घेतला तर आपल्याला रिंगचा काय मिळतो मोमेंट ऑफ इनर्शिया मिळतो. आणि म्हणून मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग is given by moment of inertia of ring is given by आता रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करतोय. अर्थातच रिंगचा सेंटर मधून गेलेला ऍक्सिस भोवतीचा इनर्शिया फाइंड आउट करतोय म्हणून आपण हा इनर्शिया कोणत्या इलेक्ट्रॉन दाखवतोय d I base c इलेक्ट्रॉन दाखवतोय. सो d I base c is equal to what is the mass of ring dm into what is the distance of ring from the axis of rotation r आणि त्या r चा स्क्वेअर करणार आपण. रिंगचा मास आणि रिंगच्या ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनच्या डिस्टन्सच्या स्क्वेअरचा प्रोडक्ट घेतला की आपल्याला रिंगचा काय मिळतो मोमेंट ऑफ इनर्शिया मिळतो. आणि मग रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय मिळाला विद्यार्थी मित्रांनो d I base c is equal to dm into r square. या ठिकाणी d I base c ला d I base c as it is equal to as it is आपण इक्वेशन फर्स्ट मध्ये त्या ठिकाणी रिंगचं मास किती आहे हे फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केलेला होता आणि अर्थातच ते मास काय मिळालं होतं आपल्याला twice m upon r square
इंटू आर इंटू डी आर आणि इंटू ॲज इट इज आर स्क्वेअर ॲज इट इज. डी ॲट बेस सी ला डी ॲट बेस सी ॲज इट इज इक्वल टू ॲज इट इज प्राइस एम अपॉन कैपिटल आर स्क्वेअर इंटू स्मॉल आर स्क्वेअर स्मॉल आर क्यूब इंटू डी आर. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण स्मॉल रिंगच्या सेंटर मधून गेलेल्या आणि रिंगच्या प्लेनला परपेंडिक्युलर असणाऱ्या ऍक्सिस भोवतीचा काय फाइंड आउट केला, मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट केला. आणि अर्थातच हा जो मोमेंट ऑफ इनर्शिया मिळाला ह्या इक्वेशनला त्या ठिकाणी आपण इक्वेशन नंबर काय देतोय, सेकंड देतोय. विद्यार्थी मित्रांनो, रिंगच्या इनर्शियावरून आपण आता कशाचा इनर्शिया फाइंड आउट करणार आहोत, डिस्कचा इनर्शिया फाइंड आउट करणार आहोत. पण आपल्याला एक गोष्ट त्या ठिकाणी माहित पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, ज्या डिस्कचा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा आहे ते डिस्क लहान लहान रिंग्स पासून बनलेली आहे. आणि ह्या ज्या रिंग्स आहेत ह्या रिंगची रेडियस 0 टू कॅपिटल आर इथपर्यंत त्या ठिकाणी आपल्याला व्हॅरी होताना दिसते. आणि मग प्रत्येक रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करून त्यांची ऍडिशन केली की आपल्याला डिस्कचा इनर्शिया मिळतो. पण हे सगळं करण्याऐवजी आपण एका रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट केला आहे आणि त्या एका रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा आपण इंटिग्रेशन घेतलं बिटवीन लिमिट 0 टू आर, तरी देखील आपल्याला पूर्ण डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय होऊ शकतो, मिळू शकतो. आणि म्हणून मी म्हणतोय मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ होल डिस्क can be obtained by integrating equation second between limit 0 to capital R, between limit 0 to capital R. So विद्यार्थी मित्रांनो, आपण इक्वेशन सेकंडचं काय करणार आहोत, इंटिग्रेशन घेणार आहोत बिटवीन लिमिट 0 टू कॅपिटल आर. आणि मग हे इंटिग्रेशन घेत असतानाच ज्या कॉन्स्टंट टर्म्स आहेत त्या कॉन्स्टंट टर्म्स विद्यार्थी मित्रांनो आपण काय करायच्या, इंटिग्रेशनच्या बाहेर घ्यायच्या. आणि मग विद्यार्थी मित्रांनो आता डी ॲट बेस सी चे इंटिग्रेशन घेतलं बिटवीन लिमिट 0 टू आर की त्या ठिकाणी आपल्याला कोणती टर्म मिळते, ॲट बेस सी म्हणजे स्मॉल रिंगच्या इनर्शियाचं इंटिग्रेशन घेतलं की आपल्याला पूर्ण डिस्कचा इनर्शिया मिळतो. आणि हा डिस्कचा इनर्शिया आपण कोणत्या रेटने दाखवतो, ॲट बेस सी रेटने दाखवतो. सो ॲट बेस सी इज इक्वल टू ट्वाइस एम अपॉन आर स्क्वेअर. ही कॉन्स्टंट असलेली टर्म आहे. मग कॉन्स्टंट असलेली टर्म त्या ठिकाणी आपण इंटिग्रेशनच्या काय करू, बाहेर घेऊ. सो ॲट बेस सी इज इक्वल टू ट्वाइस एम अपॉन आर कॅपिटल आर स्क्वेअर इंटिग्रेशन ओव्हर स्मॉल आर क्यूब इंटू डी आर बिटवीन लिमिट 0 टू कॅपिटल आर. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इंटिग्रेशन साठीचा एक स्टँडर्ड फॉर्म्युला माहिती असणं गरजेचं आहे. आणि हा फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ओव्हर x रेज टू n इंटू dx. अर्थातच x रेज टू n इंटू dx त्या ठिकाणी इंटिग्रेशन काय असतं, x रेज टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1. मग आता विद्यार्थी मित्रांनो, आपण x च्या ऐवजी या ठिकाणी व्हेरिएबल कोणतं घेतलेलं आहे, आर व्हेरिएबल घेतलेलं आहे. आणि यांच्या ऐवजी त्या ठिकाणी किती व्हॅल्यू आहे, 3 ही व्हॅल्यू आहे. सो इंटिग्रेशन ऑफ आर क्यूब इंटू डी आर इज इक्वल टू इथं जसं x रेज टू n प्लस 1 आपण n प्लस 1 होतं तसं x ऐवजी त्या ठिकाणी आर आपण व्हेरिएबल घेणार. यांची व्हॅल्यू त्या ठिकाणी किती आहे, 3 आहे. आणि म्हणून या ठिकाणी 3 प्लस 1 अपॉन 3 प्लस 1 अशा प्रकारे त्या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यूज मिळतील. अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी टर्म्स मिळून जाईल. सो आर ला ऍज इट इज 3 प्लस 1 4 अपॉन 3 प्लस 1 4. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आर क्यूब इंटू डी आर चं त्या ठिकाणी इंटिग्रेशन काय मिळालं आपल्याला, आर रेज टू 4 अपॉन 4. आणि मग हे इक्वेशन याच्यावरून आपल्याला नेक्स्ट इक्वेशन लिहित असताना ॲट बेस सी इज इक्वल टू ट्वाइस एम अपॉन आर स्क्वेअर ला ट्वाइस एम अपॉन आर स्क्वेअर ॲज इट इज. विद्यार्थी मित्रांनो, आर क्यूब इंटू डी आर चं इंटिग्रेशन त्या ठिकाणी आपल्याला मिळालंय
r⁴ upon 4 r⁴ upon 4 between limit 0 to capital R. आणि विद्यार्थी मित्रांनो स्मॉल r या ठिकाणी पहिल्यांदा अप्पर लिमिटची कॅपिटल R ही व्हॅल्यू पुट अप करू, त्यानंतर स्मॉल r या ठिकाणी लोअर लिमिटची 0 ही व्हॅल्यू पुट अप करू आणि ह्या व्हॅल्यूज पुट अप करून आपण त्या टर्म्सचं काय करू, त्या ठिकाणी सबट्रॅक्शन करू. सो ऍट बेस c इज इक्वल टू ट्वाइस m अपॉन r स्क्वेअर, अर्थातच ट्वाइस m अपॉन कॅपिटल R स्क्वेअर इन ब्रॅकेट स्मॉल r या ठिकाणी पहिल्यांदा कोणती व्हॅल्यू पुट अप करतोय, कोणती टर्म पुट अप करतोय, r पुट अप करतोय. सो r⁴ अपॉन 4 मायनस आता स्मॉल r या ठिकाणी काय पुट अप करतोय, 0 ही व्हॅल्यू पुट अप करतोय. सो 0⁴ अपॉन 4 ब्रॅकेट कंप्लीट. विद्यार्थी मित्रांनो दोन्ही टर्म्स मधनं त्या ठिकाणी डिनोमिनेटरला असलेला 4 हे काय करतोय आपण ब्रॅकेटच्या बाहेर काढतोय, कॉमन काढतोय. सो ऍट बेस c इज इक्वल काय मिळेल, ट्वाइस m अपॉन 4r स्क्वेअर इन ब्रॅकेट r⁴ मायनस 0⁴ किती असतं, 0च असतं आणि r⁴ मायनस 0 r⁴ येतं. सो विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय मिळेल, ऍट बेस c इज इक्वल टू ट्वाइस m अपॉन 4 कैपिटल R स्क्वेअर इनटू r⁴ मायनस 0 r⁴. विद्यार्थी मित्रांनो ही जी टर्म आपल्याला काय मिळाली ती रिअरेंज करून कसं घेता येईल, ऍट बेस c इज इक्वल टू 2m अपॉन 4r स्क्वेअर इनटू r⁴. त्या ठिकाणी आपण कसं लिहू शकतो, r स्क्वेअर इनटू r स्क्वेअर अशा पद्धतीने त्या ठिकाणी लिहू शकतो. आणि मग विद्यार्थी मित्रांनो इथल्या r स्क्वेअरला इथलं एक r स्क्वेअर काय होईल, कॅन्सल होईल. 2 1 जा 2 2 2 जा 4. सो ऍट बेस c इज इक्वल टू त्या ठिकाणी आपल्याला काय मिळेल, 1 अपॉन 2 m आणि इथला r स्क्वेअर. विद्यार्थी मित्रांनो आपल्या डिशचा त्या डिशच्या सेंटर मधून गेलेल्या आणि डिशच्या प्लेनला परपेंडिक्युलर असणाऱ्या ऍक्सिस भोवतीचा त्या ठिकाणी काय मिळालेला आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया मिळालेला आहे. आणि अर्थातच हा मोमेंट ऑफ इनर्शिया काय मिळालेला आहे, ऍट बेस c इज इक्वल टू 1 अपॉन 2 mr स्क्वेअर. विद्यार्थी मित्रांनो हा जर व्हिडिओ आपणास आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्याचबरोबर नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.